कोल्हापुरात गेल्या 5-6 दिवसांपासून पावसानं थैमान घातलेलं आहे। त्यामुळे पंचगंगाची पाणी पातळी जी आहे ती 47 फूट 3 इंचावर पोहोचलेली आहे। आपण सध्या व्हीनस कॉर्नर परिसरात आहोत। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे पुराचं पाणी जे आहे ते व्हीनस कॉर्नर परिसरामध्ये आलेलं आहे। या ठिकाणी व्हीनस कॉर्नर परिसरातील तीनही बाजूला पाणी आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे 3 मार्ग जे आहेत ते सध्या बंद झाल्याचं पाहायला मिळतंय। तिन्ही बाजूला या मलाबार ज्वेलर्स त्याच पद्धतीने दसरा चौकडे जाणारा मार्ग आणि इकडे लक्ष्मीपुरीमध्ये जाणारा मार्ग, हे तिन्ही मार्ग जे आहेत त्या तिन्ही मार्गावर पाणी आल्यामुळे हे मार्ग जे आहेत ते बंद झालेले आहेत। गेल्या 5-6 दिवसांपासून कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे। परिणामी पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती झपाट्याने वाढते आणि परिणामी अनेक शहरांमध्ये अनेक भागांमध्ये जे आहे ते पाणी आलेलं आहे। आता शहरामध्ये सुद्धा पाणी यायला सुरुवात झालेली आहे। खरं तर 46-47 फुटांवर ज्यावेळेला पाणी पातळी पोहोचते त्यावेळेला शाहूपुरीच्या कुंभार गल्लीमध्ये पाणी यायला सुरुवात झालेली असते। मात्र यंदाच्या पावसाळ्यामध्ये हे पाणी जे आहे ते 44 फुटांवर असतानाच या ठिकाणी पाणी आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आता महापूर सदृश्य परिस्थिती जी आहे ती शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। 2019 आणि 2021च्या तुलनेमध्ये आता मात्र हे पाणी जे आहे ते शहरामध्ये लवकर यायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही ही मलाबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सची या मार्गावरची दृश्य पाहू शकता की संपूर्ण पाणी या भागामध्ये आलेलं आहे। खरं तर कालच या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं होतं। पंचगंगेची पाणी पातळी जी आहे ती झपाट्याने वाढत आहे। मात्र पहाटेपासून ही पाणी पातळी जी आहे ती संत गतीने वाढलेली आहे। केवळ 1 इंच इतकं पाणी जे आहे ते वाढलेलं आहे। मात्र धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शहरामध्ये सकाळपासून पावसाने उघडीप जरी दिली असली तरी धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। जावेद तांबोळी, महासत्ता, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।